सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने मित्रांना सांगून युवतीवर तिखट फेकत अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर येते। प्रियसीने ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने मित्रांना तिच्या मागावर पाठवत डोळ्यात मिरचीची पूड टाकली, तिचे अपहरण करत हल्ला केल्याचा प्रकार कामगार नगर येथे घडलाय। सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित प्रियकराला अटक करण्यात आली आहे। संशयित आनंद राजभर याच्या सोबत प्रेम संबंध होते। घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने युवतीने संशयितासोबत संबंध तोडले होते, त्यामुळे तिने त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केलाय। संशयिताचा संपर्क होत नसल्याने त्याचा राग अनावर झाला होता। माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही या विचारात त्याने रागातून 3 मित्रांना युवतीच्या मागावर पाठवलंय। तिघांना दुचाकीने तिच्यावर पाळत ठेवण्यास सांगितलं, कुठेही दिसली तर प्राणघातक हल्ला करण्यास सांगितले होते। सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान युवती कामगार नगर येथे किराणा दुकानात आली असता दुचाकीवरील 3 संशयितांनी युवतीला रस्त्यात अडवलं, तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला। काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी नागरिकांना शिवीगाळ करत युवतीला पकडून अपहरण करण्याचा प्रयत्न केला। पोलिसात तक्रार दिल्यानंतर तपास करत संशयित राजभर याला अटक केली आहे। 3 संशयितांचा शोध सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे अंबळनेर मार्गावरील आर्णी गावाजवळ गुरुवारी दुपारी एका काळजाचा थरकाप उडविणारा भीषण अपघात घडलाय। धुळ्याहून वरखेडी मार्गे अंबळनेरच्या दिशेने जाणारी एक भरधाव 4 चाकी आणि आर्णीकडून वरखेडीकडे येणाऱ्या दुचाकीची रेल्वे पुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या अपघाताचा दुचाकीवरील एक महिला जखमी झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने एक मोठा अनर्थ टळलाय। अपघातात घडतात परिसरातील स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवलंय। दरम्यान या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून अपघाताचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून केला जातोय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला तालुक्यातील रायते शिवारात पहाटेच्या सुमारास रविदी प्लायवूड कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे कंपनीत झोपलेले 30 कामगार थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। आगीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान।
धुळे महानगरपालिकेत निवडून आलेल्या महिला नगरसेविकांच्या अधिकारांवर गदा आणून त्यांच्या जागी परस्पर प्रशासकीय व राजकीय कामकाज पाहणाऱ्या पतिराज, भाऊराज आणि पिताराज प्रवृत्तीला आळा घालावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि इर्तिराक महिला मंडळाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देऊन त्यांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा मूळ उद्देश असताना धुळे मनपात मात्र काही महिला प्रतिनिधींना केवळ रबर स्टॅम्प बनवून त्यांचे पुरुष नातेवाईकच मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप महिला आघाडीने केलाय. या बेकायदेशीर हस्तक्षेपावर प्रशासनाने तात्काळ कायदेशीर कारवाई न केल्यास संबंधित पुरुष नातेवाईकांना साडी चोळीचा आहेर देऊन जाहीर निषेध नोंदविण्याचा व रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा खणखणीत इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय. दरम्यान अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भर उन्हात मनपा आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र एका बैठकीचे कारण देत आयुक्तांनी एका महिलेला प्रतिनिधींचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला व भेटण्यासाठी अवघे 2 मिनिटंही न दिल्याने महिलांचा संताप अनावर झाला. आयुक्तांच्या दालनाबाहेर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या आणि कुलपांवरूनही महिलांनी प्रशासनाच्या कॅफे सारख्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. लोकशाही अवस्थेत सामान्य नागरिकांच्या आणि महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ नसलेल्या या प्रशासकीय असंवेदनशीलतेचा निषेध करत संतप्त महिलांनी आपले निवेदन थेट आयुक्तांच्या दालनाच्या दरवाजावर चिटकवलंय. या अभूतपूर्व प्रकारामुळे धुळे मनपातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शिवसैनिक व इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आज आम्ही धुळे शहराचे आदरणीय आयुक्त साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो की आमचा विषय असा होता की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी असे आदेश पारित केले होते आणि 50% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्या 50% मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिला या सक्षम झाल्या पाहिजे. परंतु असं निर्देशनास आलेलं आहे की त्यांचे भाऊ, पती आणि बाप महिलांचे कामं करत असतो. आम्ही कोणत्याही व्यक्तीला, मनुष्याला आम्ही विरोध नाही करत आहे. तो आमचा बाप, भाऊ आणि पती जो असेल तो महिलांचा आणि कुटुंबाचा पाठीचा कणा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु महाराष्ट्र शासनाने जे आदेश दिलेले आहे की महिला सक्षम व्हायला पाहिजे, परंतु यांनी महिलांना असक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना भावल्या बनवून ते जर बसवत असतील आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असं कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की महिलांचे अधिकार कोणी हिरवत असेल तर त्यांना कायदेशीर त्यांचे पद ते संबंधित व्यक्तींमुळे गमवावे लागणार आहे. परंतु आम्हाला असं पुढे आढळल्यास आम्ही त्या व्यक्तींना, संबंधित व्यक्तींना, सर्व महिला प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊन साडी चोळीचा आहेर देणार आहे. आज दुर्भाग्य बघा की धुळे शहराचे लाडके आयुक्तांकडे निवेदन द्यायला आम्ही सर्व महिला आलो होतो. उन्हाचा तडाखा सर्वांना माहिती आहे, 40च्या जवळपास पोहोचलेला आहे. परंतु दुर्भाग्य असं की त्यांचं कॅबिन खाली असताना आम्ही विनवण्या केल्या त्यांना. आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 2 मिनिटं देण्यात यावे, परंतु त्यांनी नकार दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मीटिंग आहे. परंतु कायद्यात अशी कोणतीच तरतूद नाही आहे की तुम्ही महिलांना तडकारून ठेवणार. आणि आम्हाला त्यांनी आमचं निवेदन नाही स्वीकारलं तर आम्ही सर्व महिलांनी तो निवेदन आता आयुक्त साहेबांच्या कॅबिनला दिलेला आहे, दरवाजाला चिपकवून दिलेला आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी संबंधित आयुक्त साहेबांची राहणार आहे. दुसरं असं, या शहरामध्ये लोक येतात 4-4 तास तरंगळ पद्धतीने बसलेले असतात त्रासामध्ये. दुसरा असा, हा गेट कशासाठी तयार करण्यात आलेला आम्हाला माहिती नाही. इथं या गेटला त्यांनी लॉक लावलेला आहे. ज्या पद्धतीने धुळे शहरामध्ये कॅफेचे कॅबिन बनलेले त्या पद्धतीने कॅफे पद्धतीनेच यांनी केलेलं आहे. इथं काय वेगळ्या पद्धतीने काही आवक जावक होणार असेल की जे शहरात मोठे व्यवहार असे जे लोकांच्या विरोधांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे ते काही होत असतील की खालून काही बॉक्स येत असतील म्हणून त्यांना इतकी तडजोड करावी लागले. मंत्रालयापेक्षा जास्त खतरनाक पद्धतीने त्यांनी तिथे इथे या जाळी, इथे कोणते वाघ येत आहे मला तेच कळत नाहीये. तर आमची विनंती आहे की महिलांना यापुढे त्यांनी सहकार्य करावे. धन्यवाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. परंतु सन्माननीय आयुक्त साहेबांनी असून सुद्धा आम्हाला वेळ दिला नाही. हे संविधानात्मकरित्या अतिशय चुकीचं आणि गैरवर्तन देखील म्हणता येईल. कारण की आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला देण्यात आलेला नाही आणि असंच जर हे महापालिकेत चालू असेल तर आम्ही या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर बस स्थानकात आज मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या नियमानुसार महिलांना 50% आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100% तिकीट सवलत मिळवण्यासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आलंय. त्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. मात्र दुसरीकडे कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्ड काढण्यासाठी सकाळपासूनच महिला आणि ज्येष्ठ नागरिक बस स्थानकात लांबच लांब रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तडपडत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहूनही नागरिकांना साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाहीये. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकही या रांगेत उभे असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बस स्थानक परिसरात ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना सवलतीची सोय, त्यामुळे नागरिकांचा संताप वाढताना दिसतोय. सरकारकडून महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या योजना जाहीर केल्या जात असली तरी त्या योजनांची अंमलबजावणी करताना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. तडपत्या उन्हात नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत असल्याने आणि कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने परिवहन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बोरगाव निकोटून आम्ही 9च्या गाडीने आलो, तिथे 10 वाजता पोचलो. तर आम्हाला अतिशय लाईन लावायचं काम पडलं. लाईन लावल्यानंतरही पाण्याची सोय नाही, काही नाही. तर ते 0 बजेटचे आम्हाला ते हे काढावं लागते. आता कार्ड म्हणून लाईन लावली, बसायली सोय नाही अतिशय. आमचे सर येले उन्हाळे. कशाचे कार्ड? याचं एस टी महामंडळाचं कार्ड काढायसाठी. आता कुठून आले मावशी? आम्ही कार्लीवरून आलो सकाळच्या गाडीनं, 7:30च्या किती वेळ गाडीनं. झाले लाईनमध्ये? 8 वाजतापासून लागलो. 8 वाजल्यापासून हो. लागले. काही पाण्याची सोय? काही पाणी नाही ना, काहीच नाही. सगळं हे या बाईचं उभं नाही राहिलं, ते बाई गाडीवर जाऊन बसली. शेवटी काय करणार आहे? काय काका? आम्ही बोरगाव निंगोटचे राहणारे जानराव गोविंदराव जोगी. सकाळपासून आम्ही एका लाईनीत उभे असून पाण्याची सुद्धा सोय नाही आहे, बसाची सुद्धा सोय नाही. असा त्रास होऊन राहिला. कशासाठी? आम्ही हे कार्ड महामंडळाचं कार्ड काढण्यासाठी आलो, हाफ तिकीटचे. तर त्रास फार होऊन राहिला. कंबरकार विरईतून आली होती बसायला साव. आम्हाला त्याचा आज एकादशी आहे, काय करा, किती बसा आता, किती घंटे थांबा. किती वाजता आले? मी आली 11 वाजता. पाणी किती काही प्यायला व्यवस्था आहे का पाण्याची? नाही, पाण्याची व्यवस्था आहे नाही? काही नाही, पाणी नाही, काही नाही. थकलो आम्ही निरा. ते काय ते एकादशीवाल्या बाया गयाटल्या. सोनोने आहे. 11 वाजतापासून आलेलो आम्ही ब्रह्मीहून. इथं पाण्याची सुविधा नाही, काहीच नाही. भरपूर वेळ उभं पाय कंटाळलं. ते असं 10 वाजता उभं आम्ही एकसारखं खेळवून आलेलो. एक तर व्यवस्था पाण्याची नाही आणि बसण्याची नाही. बसण्याची पाहिजे, पाणी आणि बस नाही तरी पाहिजे ना. मधातून गेलं तर मग लाईनमध्ये नंबर कटून जाते. बरं, या माध्यमातून परिवहन मंत्र्यांना काय सांगा? काहीतरी म्हणजे याच्यातून काही ना काही सुविधा, काही ना काही चान्स असं तरी पाहिजे ना, काही ना काही. की बा काहीतरी बा थोडंसं टायमिंग असं तसं. एकदा कसं जसं जसं माहीत झालं तसं तसंच येते ना कोणी. बाबूसिंग बक्षीराम राठोड, आले? 10 तोंडा. बरं, कशासाठी आले? हे कार्डासाठी, कशाचं कार्ड? एसटीचं, बसेसचं, रेल्वेचं. थकले आता? काय चालता येत नाही, टोंगळे दुखते म्हणून अशी बसलो. काही पाणी गिनी आहे इथे? पाण्याची व्यवस्था? काही नाही, पाण्याची व्यवस्था नाही बाबा, म्हणून जायची बसलो मी. बुटी नंबरात बसवलं. पाण्याची व्यवस्था नाही, लवकर जायचं. इथे दिवसात घुसून जाते. 11 बाजू हुटरही करतात नाही कोणा संग. जेवण लोक आम्हाला लोटून देणार बाहेर. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मय जोशी, मूर्तिजापूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनीच्या अधिकृत शोरूममध्ये खरेदी केलेली दुचाकी अवघ्या 8 दिवसात बंद पडल्याची धक्कादायक घटना भुसावळ येथे समोर आली आहे. या प्रकारामुळे संबंधित शोरूमच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तक्रारदार सुमित अशोक निकम यांनी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ येथील जुना जळगाव रोडवरील होंडा शोरूममधून होंडा ॲक्टिवा ही दुचाकी खरेदी केली.
मात्र खरेदीनंतर अवघ्या 8 दिवसातच वाहनात इंजिन संबंधित गंभीर तांत्रिक बिघाड आढळून आला असा त्यांचा आरोप आहे. ग्राहकाने 16 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजता शोरूम मध्ये जाऊन तक्रार नोंदवली. त्यावेळी मेकॅनिकल मॅनेजर विकास शिंदे यांनी गाडी येथेच ठेवा, 15 दिवसांनी मिळेल असे सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केलाय. तात्काळ दुरुस्ती किंवा पर्यायी वाहनाची सुविधा न दिल्याने ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2च्या सुमारास भुसावळ येथील अष्टभुजा चौधरी कांदा समोर संबंधित ऍक्टिव्हा दुचाकी पुन्हा एकदा पूर्णपणे बंद पडली. अखेर वाहन रिक्षामधून शोरूम मध्ये जमा करण्यात आलं. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित शोरूम व्यवस्थापन व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच दोषपूर्ण वाहनाच्या ऐवजी नवीन वाहन रिप्लेसमेंट तात्काळ देण्यात यावे अशी मागणी तक्रारदार सुमित निकम यांनी केली आहे. ग्राहकांच्या मध्ये अशा प्रकारच्या अनुभवामुळे नामांकित कंपनीच्या शोरूम बाबतचा विश्वास डळमळीत होत असून ग्राहक हक्कांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. संबंधित शोरूम व्यवस्थापनाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करावी अशी मागणीही होत आहे. प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ग्राहकाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुठून आले आपण? रामहुंडा शोरूम भुसावळ. माझी ॲक्टिव्हा गाडी, मी सुमित निकम, गाडी बंद केली होती, बंद पडली. मी फोन लावला तुम्हाला. काय प्रॉब्लेम आहे माझ्या गाडीमध्ये? मी नवीच गाडी घेतली, 8 दिवस झाले. काय प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये? मागच्या तास फिरत नाही आहे. म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम आहे? ते खोलल्यावर माहिती पडेल ना. ठीक आहे. गाडीला मी येईपर्यंत गाडीला खोलायचं नाही. ओके. घटनास्थळी तुम्ही आले भुसावळ गड्याल शोरूमकडे. ओके. गाडीचा मेजर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे चाक फिरत नाही आपला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या झरपटक्याची. किड्स लर्निंग स्कूल, श्री सिद्धिविनायक सेमी स्कूल, श्री टी.एन. रौंदळ ज्युनियर कॉलेज, कुणालनगर, भेंडी येथे आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी किड्स लर्निंग स्कूलच्या प्रांगणात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयीचे महत्त्व विशद केले. जगात मोठी भाषा मराठी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करीत भाषेवरील प्रेम काय असते याची प्रचिती आणली आहे. कविता, नाटक, भाषणे, लिखाण, पाठांतर, बाराखडी इत्यादींचे महत्त्व कळाले. श्री चिंतामणी शिक्षण संस्थेचे प्रमोद रौंदळ यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करण्यात आलं. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मराठी गीतांवर पोवाडे, कवायत, नृत्य व नाटक करीत पालकांचं लक्ष वेधून घेतलंय. अत्यंत आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांनी 27 फेब्रुवारी मराठी दिन उत्साहात साजरा केलाय. या प्रसंगी संस्थेचे सचिव विलास नाना रौंदळ, प्रमोद रौंदळ उपस्थित होते. समन्वयिका सुचिता प्रमोद रौंदळ यांनी मराठी दिनाचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी सर्व विद्यार्थी व समन्वय सौ सुचिता रौंदळ, मनीषा वाघ, कांचन पगार, मंगेश पगार, माधुरी रौंदळ, सोनल निकम, श्रद्धा अमृतकर, पूनम जगताप, ज्योती बांगर, भावना वतारे, श्वेता शिंदे, रितिका सावंत, विद्या रौंदळ, सुचिता आहेर, सुरेखा भांबरे, हेमांगी हॅळीज, कांचन देवघरे, तेजस्विनी पगार, गायत्री भागवत, साक्षी जाधव, सविता पगार, वैशाली मोरे, धनश्री वाणी, कविता पवार, रोहिणी महाले, मोनाली ठाकरे, जयश्री आहेर, रुपाली मोरे, भाग्यश्री चव्हाण, दीपाली माळी, भाग्यश्री येशी, संगीता नावरकर, आकाश गांगरुडे, निखिल रौंदळ, धनंजय सुरवणे आदी जण उपस्थित होते. कविता आहेर यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, वनी. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो
आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या नुकताच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट आणि पारदर्शक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आलाय। निवडणूक प्रक्रियेदरम्यान मनपाच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली। प्रशासकीय पातळीवर या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलंय। या सत्कार समारंभाविषयी अधिक माहिती देताना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, जेणेकरून भविष्यात ते अधिक जोमाने काम करतील। यातूनच महानगरपालिकेची प्रतिमा अधिक उंचावण्यास आणि प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यास मदत होईल, हा या सत्कार सोहळ्यामागचा मुख्य उद्देश आहे। या मुख्य सत्कार सोहळ्यासोबतच निवडणूक काळात मतदान जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, त्यांचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आलाय। विशेष बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनपा क्षेत्रातील शिक्षकांचाही महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय। समाजातील या सर्व घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील उत्कृष्टतेचा आदर करण्यासाठी प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून या सकारात्मक आणि सर्वसमावेशक भूमिकेचे कौतुक होत आहे। च्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला। या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपली जबाबदारी पार पाडलेली होती। त्यामुळे आज सर्वच अशा उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर निवडणूक काळामध्ये मतदान जनजागृतीसाठी महानगरपालिकेला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, त्यांच्या प्राचार्यांचा आणि विद्यार्थ्यांचाही आज सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाची पारितोषिके मिळालेली आहेत। त्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी आज त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। महानगरपालिकेचे काही आदर्श शिक्षक हे राज्यस्तरावर पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत। अशा शिक्षकांना सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आलेले आहे। महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि भविष्यामध्ये त्यांनी अधिकाधिक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने काम करावं आणि महानगरपालिकेची प्रतिमा उंचवावी, असा यामागचा उद्देश होता। जनगणना 2027साठी सुरुवात झालेली आहे। राज्यस्तरीय समितीने महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतलेला होता। आत्तापर्यंत जनगणनेच्या बाबतीत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, ट्रेनर्सच्या नियुक्त्या करणे, पर्यवेक्षक, प्रगणक, सुपरवायझर यांच्या नियुक्त्या करणे, अशा प्रकारची कार्यवाही सुरू झालेली आहे। राज्यस्तरीय आढाव्यामध्ये महानगरपालिकेच्या जनगणना 2027च्या कामाचं कौतुक करण्यात आलेलं होतं। शासनाने जनगणना 2027साठी पूर्वतयारीसाठी ज्या ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सर्व सूचनांचं पालन महानगरपालिकेने केलेलं आहे आणि पुढील आठवड्यापासून महानगरपालिका नागरिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. खरं तर बंद दाराआड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं. ही शोकांतिका आहे की आपला डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात, पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत. पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला आला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता, त्यांची समजूत कशी काढण्यात आलेली आहे, पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे. राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता. बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही, पण असं या ठिकाणी झालं नाही. त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं. पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपकडे जास्त होतीच आधीपासून, आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं होतं. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपले 3 महिन्यांपासून थकीत असलेले वेतन मिळावे या मागणीसाठी कचरा डेपो येथे भीक मागू आंदोलन केले होते. गेल्या 3 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही, तसेच गेल्या 2 वर्षांचा पीएफ देखील मिळालेला नाही. या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यानंतर त्यांना धुळे महानगरपालिका प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यास सांगून तात्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. थकीत वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या युवराज सारवान नामक कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या कर्मचाऱ्याला उपचारार्थ शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कर्मचाऱ्यांची धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी भेट घेतली आहे. या प्रकाराबाबत आपण कचरा ठेकेदार आणि महापालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी दिली आहे. महानगरपालिकेतील स्वयंभू कंपनी जी काही कंपनी होती, स्वयंभू नावाची कचरा संकलन कंत्राटी कंपनी जी होती, त्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्या कंपनीविरुद्ध आणि महानगरपालिकेविरुद्ध बंदची हाक दिलेली होती, तसे भीक मागू आंदोलन केलेलं होतं. त्या अनुषंगाने काल माननीय आयुक्त महोदयांना हे कंत्राटी कर्मचारी त्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत मी स्वतः मान्य आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेलो होतो. मान्य आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्या ठिकाणी या लोकांना कामावरनं काढून टाकण्याची धमकी दिलेली होती. त्या अनुषंगाने या लोकांचे 3 महिन्याचे वेतन थकीत होते. यांच्या आर्थिक अबाळ या लोकांची होत होती. भरपूर लोक विवंचनेत होती. त्यातील एक जण युवराज सारवान नावाचा जो व्यक्ती होता, कंत्राटी कर्मचारी होता, त्याने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुपारी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याला आम्ही जेव्हा भेटलो त्याने आम्हाला सांगितलं की थकीत वेतन न मिळाल्यामुळे तसेच फायनान्स कंपनीवाले त्रास देत असल्यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला आहे. त्यामुळे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालचं आंदोलनानंतर त्यातील एक कर्मचारी, शंकर नावाचा एक कर्मचारी आहे, त्याला मान्य आयुक्तांच्या आदेशाने संबंधित कंपनीने 7 दिवसांचं निलंबन केलेलं आहे. त्याचा गुन्हा इतकाच होता की तो बाईटमध्ये आयुक्तांना एकेरी भाषेत बोलला. त्या संदर्भातली दिलगिरी देखील आम्ही मान्य आयुक्तांना व्यक्त केलेली होती. तरी देखील त्या कर्मचाऱ्याला 7 दिवसासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. सदरची गोष्ट बेकायदा आहे. तसेच आज जी आत्महत्येची घटना घडलेली, आत्महत्या प्रयत्न करण्याची घटना घडलेली आहे, याला सर्वस्वी जबाबदार संबंधित कंपनी आणि महानगरपालिका प्रशासन आहे. जे प्रकार घडला या संदर्भातला गुन्हा आम्ही आता पोलीस स्टेशनला नोंदवत आहोत. या सर्व घटनाक्रमाला संबंधित
प्रशासन जबाबदार आहे. आपण आरोपी पार्टी करणार आहे. खरं तर याच्यामध्ये प्रायमा फेसी जर आपण पाहिलं, पहिल्या गोष्टी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जी कंत्राटी कर्मचारी होती, कंत्राटी कंपनी होती स्वयंभू नावाची, याचे पदाधिकारी आहेत. यांच्याकडे वारंवार सगळे कर्मचारी गेल्यानंतरही यांनी उडवाउडीची उत्तर दिले. तसेच महानगरपालिका प्रशासन आमचे बिलं करत नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे. तुमचे पगार आम्ही देऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आम्ही मान्य आयुक्तांना देखील भेटलेलो होतो. मान्य आयुक्तांनी याबाबतीत कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यामुळे हे पाऊल उचलावं लागत आहे. कोणाकोणाला आपण आरोपी करणार? याच्यामध्ये कंत्राटी जी काही कंपनी होती ती, त्याचे पदाधिकारी आणि धुळे महानगरपालिका प्रशासन यात आरोपी होणार आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने जलजीवन मिशन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठी लाखो रुपयाचा निधी देखील मंजूर केला जातो. मात्र धुळे तालुक्यातील बोरविहीर गावाला गेल्या अनेक वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात येऊन देखील या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाहीये. विशेष म्हणजे मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश असताना देखील या कामाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून बोरविहीर गावाचा पाण्याचा प्रश्न या योजनेमुळे सुटण्यास मदत होणार होती. मात्र योजनेचे काम पूर्ण अवस्थेत असल्याने आजही गावातील पाण्याचा प्रश्न कायम आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली आहे. जलजीवन मिशन योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वॉटर फिल्टर बसवण्यात यावे व गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी या माध्यमातून केली आहे. आज आमच्या गावात बोरविहीर या गावात जलजीवन मिशन या योजनेची चौकशी समितीद्वारे जिल्हा परिषदकडून चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर जे आमच्या पाण्याचा प्रश्न होता आमच्या गावातील, जो गेल्या 15-1 वर्षापासून विलंबित ठेवलेला आहे शासनाने, त्यावरही आम्ही चर्चा केली. आणि सोबतच आज पाणीसाठी आम्ही विहिरीकडे जाणार आहोत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून जो पाणी टंचाईला आम्ही सामोरे जात आहोत, त्यावर उपाययोजना करावी अशी आमची या चौकशीच्या माध्यमातून मागणी आहे. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है. और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.